महापालिकेत अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांची एसआयची कामं असतील, सरकारची कामं असतील किंवा बीओची कामं असतील, त्याच्यामुळे त्यामुळे तेवढा वेळ मिळाला नाही असं काही करत आहे का? त्याला कामं आम्ही कसे की मागील 3 ते 4 वर्षात साधारण 85,000 ते 1 लाख रुपये काम करतात. त्याच्यावर आपण काम करतो. आजही गेम्समध्ये पुरस्कृत आहे आणि लेबर म्हणून काम करण्याची सुरुवात सगळ्या वॉर्ड्सना असते. त्यामध्ये परंतु ही गोष्ट अशी लिनियर नाही की एक व्यक्ती एक घटक आणि हे करते. कारण हा विषयच मोठा आहे की बरीचशी झाडं आपली 50-60 वर्ष जुनी आहेत, त्यांची मुळं खूप खाली येते आणि ती मुळं खाली जात असताना त्याच्यात खाली आपल्या युटिलिटी डायव्हर्ट करत असताना आता कुठल्या मुळाला धक्का बसताना झाडाला धोका निर्माण झाला असा काही त्याला इमिडिएटली करता येईल. परंतु ह्याच्यासाठी रस्ते बांधत असताना याच्याकरता कुठली काळजी घ्यायची, त्याच्या आमच्या ज्या आधीच्या एसओपी आहेत त्या जर पुरेशा नसतील तर त्याला आम्ही अजून एक्सपर्ट्स ओपिनियन घेऊन त्या थोड्या स्ट्रॉंगर करू. अशा वेळेला जर आपल्याला झाडांच्या मुळाला धोका पोचतो असं वाटत असेल तर त्याला सिक्युअर करून ती युटिलिटीची कामं कशी करायची याच्यासाठी सुद्धा आपण एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये कारवाई करू. आणि जर 2-3 घटनांच्या बाबतीमध्ये जे चौकटीचे आदेश दिलेले आहेत तिथे जर ऑब्व्हियस डेव्हिएशन कुणी केलं असेल तर निश्चितच I hope this is a good thing that follows the which one you see. इस पे आपको पता होगा कि गवर्नमेंट एंड कॉर्पोरेशन is working on the problem of potholes. तो हमारे सिटी में 2050 किलोमीटर के जो रोड्स हैं उसमें से 1700 किलोमीटर रोड हम पहले ही कंप्लीट कर चुके हैं. अभी का हमारे पास जहाँ पे कंक्रीट रोड हो चुके हैं वहाँ पे पॉटहोल्स की समस्या मतलब होती नहीं है. देयर कुड बी स्टिल सम इशू जहाँ पे कुछ ज़्यादा ही कटिंग है बट अदरवाइज होती नहीं है. और उस पर कभी कभी ट्रेनिंग करना पड़ता है फॉर द यूटिलिटी नहीं, तो उसके लिए हमारी एसओपी इज वेरी स्ट्रॉन्ग. ट्रेनिंग के लिए हम पैसा भी काफ़ी देते हैं सो दैट पीपल आर अवेयर कि आप जो ट्रेनिंग कर रहे हैं उसका डिपॉजिट ज़्यादा हेवी होता है तो आप उसको रोड को प्रॉपरली रिजिस्ट्रेट करें. प्रश्न असा होता काही उपाययोजना करणार नागपूरची घटना आहे, चालकाचा मृत्यू झालेला आहे. दिवसा ढवळ्यात ते 3-4-5 माळ्याची घरं बनत असतात. महापालिकेचे अधिकारी सोयीस्कररित्या डोळेझाक करतात. जेव्हा घटना होते तेव्हा आपल्याला लक्षात येतं सर्वात 305 दिवस अशा पद्धतीचं काम असतं. अशा कारवाई होणार 50 लाखपेक्षा जास्त लोकांपर्यंत मुंबईत बऱ्याचशा या सगळ्या शासकीय जमिनीवरती सुद्धा झोपडपट्ट्या आहेत आणि त्यांना 2018 असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रोटेक्शन आहे. त्यामुळे तिथे एसआरएस स्कीम्स होणं आणि त्यांची कामं होणं अपेक्षित आहे. ती काही एका दिवसामध्ये होत नाही. शासनाने पण अनेक पॉझिटिव्ह धोरणं घेतलेली आहेत. एसआरएमध्ये सुद्धा आता क्लस्टर डेव्हलपमेंट काढलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामुळं ते एसआरए प्रोजेक्ट्स फिजिबल होते, ते प्रोजेक्ट्स फिजिबल होण्याचा प्रयत्न आपण करतो. तर ह्या सगळ्या एक पॉलिसी लेवलचे इंटरव्हेन्शन आवश्यक आहे, काही ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन आवश्यक आहे. महापालिकेचे शेवटी तो वॉर्डचा एक DO आणि त्याच्या हाताखाली असलेले काही इंजिनियर्स ते मुंबई शहरातलं सगळं हे तर इमिडिएटली थांबवू शकत नाही जरी त्यांच्या परीने कारवाई करत असतात. पण त्याच वेळेला शासकीय जमिनीवरची जी अतिक्रमण आहे तर त्याला वारंवार बैठका होतात कलेक्टरांबरोबर, एसपीबरोबर आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रमही आपण होते. परंतु त्याची संख्याही खूप व्यापक आहे, त्याच्यामुळे त्याला लिमिटेशन्स येतात. पण गोईंग फॉरवर्ड अशा प्रकारच्या घटनेचा नक्कीच विचार होऊन ही कारवाई आपल्याला इंटेन्सिफाय कशी करता येईल ह्याच्यावरती आम्ही जॉईंट जिल्हाधिकारी कार्यालय, EMC आणि कमिशनर पोलीस यांच्या मदतीने जास्तीत जास्त ही बांधकामं थांबवण्याचा प्रयत्न कसा करते ते सगळ्याच शासकीय यंत्रणांना करण्याची त्यामुळे हे असं खूप गोष्ट नाही की जे झाल्यामुळे नाही आणि मॉन्सूनची सगळी कामं तर मॉन्सूनची कामं झाली जेवढा पाऊस होऊन अदरवाईज लाईट मिळेल त्यामुळे मला असं वाटतं की त्या कारणाला मॉन्सूनची कामं
परंतु त्याच्यामध्ये ह्या दोन्ही घटना झाल्यानंतर काही सिस्टीममधल्या बंधनांपैकी ज्या वरती येतात तर त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे. दुसरा गरजेच्या बाबतीमध्ये सुद्धा